हॅलो, हाय, नमस्कार. सर्व कर्म रेसिडेन्सीमधील ओनर्स, एक महत्त्वाची नोंद घ्यायची आहे. आज दिनांक 3/4/2022, 3 एप्रिल 2022. आणि बघा, हे कर्म रेसिडेन्सी आहे. आपलं सुंदर कर्म रेसिडेन्सीमध्ये हळूहळू काम सुरू होत आहे. हे बघा, आज इथं हे बघा, हे पाण्याचा झरणा, जसं आपण माथेरान महाबळेश्वरला जातो, माळशेजला जातो, धबधब्यावरती काही सुट्टीचा दिवस घालवायला, शनिवार रविवार हॉलिडे, तर आपण आपल्या हक्काच्या घरी का नाही येते? जे आपलं हक्काचं घर आहे, जे आपण घेतलेलं आहे आपल्या कष्टाचा पैसा टाकून, आपण तिथे का नाही येऊ शकत? सर्वांना एक नम्र विनंती आहे की कृपया आपण जो कष्टाचा पैसा आपला टाकला आहे, कमीत कमी तिकडे आहे. बघा, सुंदर असं बघा कर्म रेसिडेन्सीमध्ये. हे बघा, हे सुंदर असं वातावरण आहे कर्म रेसिडेन्सीमध्ये. हे बघा, फुल सिक्युरिटी आहे. हे बघा, इथे आता सिक्युरिटीसुद्धा लावलेली आहे कर्म रेसिडेन्सीमध्ये. आपल्याला कुठलीही भीती नाही, कुठलीही दास्ती नाही आहे. कर्म रेसिडेन्सीमध्ये बिल्डर हा हळूहळू काम सुरू करत आहे. तर आपणसुद्धा आपल्या राहत्या घरी कमीत कमी महिन्यातून 2 वेळा तरी या. आणि ह्या बघा, निसर्गरम्य, नेहमी सांगत असतो, निसर्गरम्य, नैन्यरम्य वातावरण, सुंदर वातावरण असं आपल्याला मुंबईला किती रुपये दिले तरी भेटणार नाही. बघा, सुंदर असं आहे. आणि हे सर्व आज आपले 2-3 दिवसापासून काम चालू होतं. हे आपले कर्मचे मेन इलेक्ट्रिशियनसुद्धा आहेत, नरेंद्र घोडविंदे. अथक प्रयत्नांनी हे सर्व चालू झालेलं आहे. आणखीसुद्धा खूप सुधारणा करण्याचा यांचा पण आहे. सर्वांनी एकत्र या आणि आपल्या रहिवाशांना एकत्रित करा आणि काहीतरी चांगलं आपण आपल्या कष्टाच्या पैशाचं चीज करूया. हे नरेंद्र घोडविंदे माझे मित्रसुद्धा आहेत आणि कर्म रेसिडेन्सीमध्ये हे कामसुद्धा पाहतात आहे. तरी काही प्रॉब्लेम होता, काही कारणास्तव काही कामगार इथं अगोदर येत नव्हते, पण हळूहळू कामगारसुद्धा कामावर यायला लागलेले आहेत. धन्यवाद. आज 3 एप्रिल 2022, वार आहे रविवार. शहापूर कर्म रेसिडेन्सी.